नमस्कार. खारीपाट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. नागपूर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद उमेदवार अमित नाईक तसेच पंचायत समितीचे उमेदवार वैभव पाटील, खरोखरच हा मुख्य शहापूर मतदारसंघातील ढेरण गाव आहे आणि या ढेरण गावी अत्यंत कार्यकर्त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. अमितजी नाईक, काय आपलं म्हणणं आहे या संदर्भात? चांगला मतदारांना प्रतिसाद लाभतोय, काय आपलं म्हणणं आहे? नक्कीच शहापूर मतदारसंघामध्ये आपण गेल्या अनेक वर्ष वेगवेगळी कामं करत आहोत. कोणताही खेळ असो, क्रिकेट असो, कबड्डी असो किंवा शूटिंग बॉल असो, अन्य अजून बैलगाडी असो, कोणताही खेळ असो किंवा कोणता आरोग्याचा विषय असो, शिक्षणाचा विषय असो, प्रत्येक वेळी आपण अग्रेसर असतो आणि लोकांच्या अडीअडचणीला आपण धावून जातो. त्यामुळं लोकांनी ह्यावेळेस नक्कीच त्याची जाणीव ठेवलेली आहे आणि लोकांचा भरपूर प्रतिसाद आहे. येत्या 7 तारखेला 100% गुलाल हा आपलाच आहे. 5 तारखेला लोक घड्याळाच्या निशाणीवरती बटन दाबून मला स्वतःला आणि वैभव पाटील यांना बहुमताने विजय करतील याची मला नक्की खात्री आहे. धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आपली निशाणी, आपली निशाणी, आपली निशाणी. अमित दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अमित दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वैभव दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वैभव दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अपनी निशाणी, अपनी निशाणी. अरे कोण मतदार आलाय? अरे हा आवाज कुणाचा? राष्ट्रवादीचा. शहापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे उमेदवार अमित नाईक व पंचायत समितीचे उमेदवार वैभव पाटील यांच्या झंझावत प्रचार दौऱ्याला धेरण, शहापूर, मोठे शहापूर येथे मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.